हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। अमावस्येच्या दिवशी घरावरून आपल्याला ही एक वस्तू न चुकता ओवाळून टाकायची आहे, तर कृपया व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया। आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण अमावस्येला खूप मानत असतो। अमावस्या ही तिथी प्रामुख्याने पितरांना समर्पित असते। पंचांगानुसार प्रत्येक महिन्याला अमावस्या तिथी येत असते। महिना किंवा वारानुसार अमावस्या तिथीला खूप महत्त्व आहे। खरं तर सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणून ओळखले जाते। सोमवती अमावस्येला ब्रह्ममुहूर्तावर उठून एखाद्या पवित्र नदीमध्ये किंवा तीर्थस्थानी आपण आंघोळ करण्यासाठी जाता आलं तर आवर्जून जावं, कारण पवित्र नदीमध्ये स्नान आणि क्षमतेनुसार दान केल्याने पुण्याची प्राप्ती आपल्याला होते आणि याबरोबरच आपल्या घरामध्ये काही सेवा किंवा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते। आपल्या घरातील नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घराची किंवा आपल्या पतींची व मुलांची उत्तम भरभर अशी प्रगती होते। आज एक उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर घरावरून आपल्याला एक अशी वस्तू ओवाळून टाकायची आहे की ही वस्तू तुम्ही या वर्षातील शेवटच्या अमावस्येच्या दिवशी ओवाळून टाकल्याने नवीन वर्षामध्ये येणारे सर्व दिवस आपले आनंदाचे व सुख समृद्धीचे जातील असा हा एक उपाय मी सांगणार आहे। आणि याबरोबर अमावस्या तिथीला दान करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे। पण एक वस्तू अशी कोणती आहे की ती तुम्हाला अमावस्येच्या दिवशी चुकून सुद्धा कोणाला दान द्यायची नाही। तर ही माहिती संपूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। आता धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमावस्या ही खूप महत्त्वाची आहे। या दिवशी ज्या स्त्रिया व्रत करत भगवान शंकराची पूजा करते त्या स्त्रीच्या पतीला दीर्घायुष्य लाभते, कारण सोमवार हा सगळ्या देवाधिदेवांचा देव म्हणजे महादेवांचा वार आहे। तर सोमवती अमावस्येला सकाळी लवकर उठायचं आणि घर किंवा अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे। आपल्या घरातील सर्व जाळी जळमट काढायची आहे आणि आपल्या देवांना पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने आपल्याला स्नान घालायचं आहे। आणि सोमवती अमावस्येला शिवलिंगावर पंचामृत किंवा कच्च्या दुधाने आपल्याला अभिषेक करायचा आहे। यामुळे आपल्याला कालसर्पदोष आणि पितृदोषांना मुक्ती मिळत असते आणि मोक्ष सुद्धा आपल्याला मोक्ष प्राप्त होत असतो। आणि अमावस्येला संध्याकाळच्या वेळी आपल्या दारामध्ये म्हणजे उंबऱ्यावर तुपाचा दिवा आणि धूप अगरबत्ती माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आवर्जून लावायची आहे। आणि तुळशी मातेजवळ सुद्धा एक दिवा आपल्याला लावायचा आहे आणि हा उपाय आपल्याला देवासमोर बसून हा उपाय करायचा आहे। बसण्यासाठी आसन घेऊन बसावं। नंतर आपल्या उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घेऊन 11 वेळा वल्गा सुक्त आपल्याला म्हणायचं आहे आणि 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे। पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या घरातील चारही बाजूंनी, आता जेवढ्या तुमच्या रूम खोल्या असतील तेवढ्या खोल्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कोणानं कोपऱ्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे, थोडी टाकायची। याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा आणि जे काही आपल्या घरात मध्ये दोष आहे किंवा जे काही आपल्याला जाणवत असेल ते सगळं मोहरी ती शोषून घेत असते किंवा ती रात्रभर तिचं काम करते। ती रात्रभर तुम्हाला तशीच ठेवून द्यायची आहे। सकाळी उठल्यानंतर सर्व मोहरी तुम्हाला झाडून घ्यायची, एखाद्या म्हणजे वाटीमध्ये प्लेटमध्ये गोळा करून पूर्ण भरून घ्यायची आणि ती मोहरी तुम्हाला काय करायचं, आता जर तुम्हाला शक्य असेल कुठे वाहतं पाणी असेल तर वाहत्या पाण्यामध्ये ती तुम्हाला टाकून द्यायची आहे, म्हणजे विसर्जित करायची आहे।
किंवा आता वाहतं पाणी तर शक्यतो उन्हाळा असल्यामुळे मिळणार नाही, तर तुम्ही एखाद्या म्हणजे असं जिथे मोकळी जागा आहे किंवा जिथे कोणी जाणार नाही शक्यतो जास्त, त्या झाडाखाली ही सुद्धा तुम्ही टाकू शकता। आणि अशाप्रमाणे तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आणि दान करायची वस्तू म्हणजे जे कोणती वस्तू दान करायची नाही, ती वस्तू आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपले नवे कपडे असो किंवा जुने कपडे असो वापरलेले, ते कुणाला दान द्यायचे नाही आहे। आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।